ठीक आहे. नमो नमः. आपण शिकत आहे व्याकरण. आपण काल शिकलो कारक. आता मी फक्त थोडीशी रिव्हिजन घेते. हे पहा, दशरथाचा मुलगा राम भिक्षुकाला हाताने राजभवनातील कोशातून धन देतो. हे पूर्ण वाक्य आलं. आपण जेव्हा आपण वाक्य बोलतो तेव्हा आपण सगळे कारक वापरतो की नाही. पण आता आपण आपली भाषा असल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही ओके. पण आता जेव्हा आपण त्याचं व्याकरण शिकतो तेव्हा आपण हे सगळं काम करतो. तर कारक किती आहेत? कारक आहे कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण. हे 6 कारक आहेत. कारक म्हणजे काय आहे की हे कुठली पण क्रिया आहे तर त्या क्रियेच्या जवळचे घटना होतात त्याला होतात ते म्हणजे कारक. शब्दांचा अर्थ शोधणे. कारक म्हणजे शब्दांचा अर्थ शोधणे. क्रियेची साक्षात संबंध ठेवणारा घटक. क्रियेशी साक्षात संबंध ठेवणारा घटक म्हणजे कारक. मग आता इथे दशरथाचा मुलगा राम. मग इथे कर्ता कोण झाला? राम. कोणी दिला? राम. मग इथे क्रियापद काय आहे? ददाती. ददाती म्हणजे देणे. कर्ता कोण आहे? राम. काय दिलं? धन दिलं. मग काय झालं? धन काय झालं? कर्म. कर्म म्हणजे काय की कर्त्याने जी इच्छिलेली गोष्ट आहे त्याला म्हणतो आपण कर्म. जी जास्त इच्छिलेली गोष्ट आहे त्याला काय म्हणतो आपण कर्म. मग काय दिलं? धन दिलं. धनम ददाती. कशाने दिलं? हाताने दिलं. मग ते काय झालं? साधन. तृतीय म्हणजे काय होतं? जे साधन ज्यांनी दिलं, ज्यांनी केलं म्हणजे हस्तेन ददाती. कशाने दिलं? हाताने दिलं म्हणजे हस्तेन ददाती. आणि मग चौथं काय आहे की कोणाला दिलं? भिक्षुकाला. भिक्षुकाय है ना. भिक्षुकाय ददाती. कोणाला दिलं? भिक्षुकाय. मग हे चौथं काय झालं? हे संप्रदान. कुठली झालं? कारण झालं संप्रदान. संप्रदानमध्ये काय? ती दानाची क्रिया आहे. पुढे आहे अपादान. अपादान म्हणजे कुठून दिलं? तर कोशातून दिलं. अपादान म्हणजे काय की 2 गोष्टी वेगळ्या होतात. अपादान म्हणजे वेगळे होणे. कोशातून दिलं की नाही म्हणजे ते आपण वेगळे झालं. ते पैसे पर्स वेगळी झाली, पैसे वेगळे झाले आहे की नाही. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण? अपादान. किंवा वृक्षात फलम पतती. झाडावरून फळ पडले आहे की नाही. मग झाड जागेवरच आहे, फळ खाली पडलं म्हणजे फळापासून झाडापासून फळ वेगळं झालं. म्हणजे वेगळी क्रिया झाली. म्हणायला काय म्हणतो आपण? अपादान. ही कुठली विभक्ती झाली? अपादान विभक्ती. पुढची आहे अधिकरण. अधिकरण म्हणजे आधार. मग ते कुठे? पुत्र म्हणतो आपण. पुत्र म्हणजे कुठे? आपला मराठी पुत्र नाही. पुत्र म्हणजे कुठे? तर कुठे? तर राजभवने ददाती. मम हस्ते घटी असती. म्हणजे माझ्या हातावर घड्याळ आहे. घड्याळ काय झाला? हात काय झाला? घड्याळाचा आधार झाला. म्हणजे काय तर आधार जिथे आहे. अहम गृहे बसामी. इकडे राहते, घडी राहते. तर घर काय झालं? आपला आधार झाला. अहम कटे उपविशामी. मी फरशी म्हणजे त्याच्यावर चटईवर बसते. चटई काय झाला? आधार झाला. मग सप्तमीमध्ये काय तो? आधार. मग हस्ते घटी असते. मग ते कुठे होते? घरी किंवा राजभवनात होते. मग काय झालं? कुठे दिले त्यांनी? तर राजभवने ददाती. मग हे जे 6 हे जे क्रियापद आहेत तर क्रियापदाच्या संलग्न जे घटक आहेत त्याला आपण काय म्हणू? कारक. मग आता कोणाचा मुलगा? हा झाला दशरथाचा मुलगा. मग हे संबंध आहे पण संबंधपदे कारक नाही आहे. पण ह्या कर्ता म्हणजे काय? प्रथमा विभक्ती. कर्म म्हणजे द्वितीय विभक्ती. करण म्हणजे तृतीय विभक्ती. संप्रदान म्हणजे चतुर्थी विभक्ती. अपादान म्हणजे पंचमी विभक्ती. आणि अधिकरण म्हणजे सप्तमी विभक्ती. आणि षष्ठी जी आहे ते संबंध दाखवतो. मग दशरथस्य पुत्र. दशरथाचा मुलगा. चाचीचे म्हणतो की नाही आपण. आणि काल पण आपण हे मी दाखवलं होतं तुम्हाला. हा चार्ट हे आपण शाळेत शिकलो होतो का? द्वितीयेला सलाते, सलालाते ते. हां ते मगाशी सांगितलं ना. हां म्हणजे मग विभक्ती म्हणजे काय? तर याला किंवा स्वप्नाने, शीतलने, देवाला. हे जे आपण लाने शी शब्द लावतो ना हे म्हणजे काय झालं? हे काय झालं? हे जे प्रत्यय लावतो त्याला काय म्हणतो आपण? ह्या सगळ्या झाल्या विभक्ती. ह्या काय आपल्या 7 विभक्ती आहे. म्हणून विभक्ती या 7 आहेत. कारक मात्र 6. त्याच्यात कन्फ्युजन नाही व्हायचं की विभक्ती 7 आहेत, कारक 6 आहेत. पण विभक्ती एक 6वी जी विभक्ती आहे ही एक्स्ट्रा आहे. म्हणजे ती विभक्तीमध्ये येणार नाही. संबंध विभक्तीमध्ये येणार नाही. ठीक आहे. हे आला पूर्ण कळलं आता एवढं. आता आपण पेज नंबर 22 काढू. ते संबंध शब्द सांगितले. काढलं एकदम. आता इथे काय दिलं आहे? एकीकडे चार्ट दिला आहे दशरथ, रावण, धृतराष्ट्र. दुसरीकडे आहे राम आहे की नाही. मग आता इथे पुत्र म्हटलं आहे. मग दशरथस्य पुत्र राम आहे ना. मग
पुढे वाचा आता रावणस्य पुत्रः मेघनादः, धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधनः, रामस्य पुत्रः लवः, भीमस्य पुत्रः घटोत्कचः. मग अशी मॅडमने सांगितलं पुल्लिंगी आहे तर विसर्ग लागतो. मनोहरः है ना. मग आता मुलगी असेल श्वेता, मग तिला नाही लागणार, तो स्त्रीलिंगी शब्द आहे, आकारांत शब्द आहे, तो शब्द कसाच आहे. स्य हां, ही सगळ्यात सोपी विभक्ती आहे म्हणून मी पहिल्यांदा घेतली. त्याच्यापेक्षा थोडे कठीण. हां, रामस्य म्हणजे रामाचा मुलगा लवः. मग हे पुल्लिंगी शब्द आहे की नाही, मग काय येणार त्याचं, त्याला विसर्ग लागणार. आता आपल्या वडिलांचं नाव काय आहे ते सांगायचं. मग कुसुमाकरस्य पुत्री स्वप्ना. तुम्ही सांगा. हां, मनोहरः. सुरेशस्य पुत्री पूनम. हां मनोहरस्य पुत्री वैष्णवी. हां, कळलं. म्हणजे आपल्या वडिलांचं नाव, यांची बी मुलगी. संबंध आला की नाही आपला. मग आता आईचं नाव आहे. मग आता मग अशा वेळेला काय सांगितलं की आईचं आहे म्हणजे स्त्रीलिंगी आहे. मग तिथे काही माझ्या आईचं नाव आहे सरला. मग सरला याहा पुत्री स्वप्ना. सरला याहा आपण पुल्लिंगीमध्ये काय म्हणतो, सुरेशस्य स्य आला, पण स्त्रीलिंगीमध्ये येणार याहा. सरला याहा. ही भक्ती कुठे प्रत्येक फरक नाही त्याला याहा. तर हे जेव्हा आपण म्हणू अभ्यास करू तेव्हा आपल्याला समजेल. तर सुरुवातीला आपण समजून घेऊ. मग आता मी काय सांगते, सरला याहा पुत्री स्वप्ना. तुम्ही सांगा. कमला याहा पुत्र मनोहर. हां. अन्नपूर्णा याहा पुत्री पूनम. याहा अपूर्णा याहा. याहा अपूर्णा याहा अन्नपूर्णा अन्नपूर्णा. अच्छा, अन्नपूर्णा याहा पुत्री पूनम. परमा याहा पुत्री वैष्णवी. कळलं. आता जेव्हा आपण आपल्या आईचं वडिलांचं नाव घेऊन आपण स्वतःचा परिचय देतो तेव्हा कळतो की हा इथे काय लागतं. ओके. आता इथे उदाहरणं दिले. आता हे उदाहरणं पाहू आपण. आता इथे आपण पुत्राचं उदाहरण पाहिलं. आता पिता, मग आता उलटं येईल. रामस्य पिता दशरथः. पहिले आपण इकडचं पाहिलं. दशरथस्य पुत्रः रामः. आता रामस्य पिता दशरथः. मेघनादस्य पिता रावणः. दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः. लवस्य पिता रामः. घटोत्कचस्य पिता भीमः. कळलं. आता पुढे पण आहे. आता हे झाले पुल्लिंगी शब्द. पहिले आहे पुल्लिंगी शब्द. मग आपण नंतर काय आहे, नपुंसकलिंगी शब्द आहे. पण नपुंसकलिंगी पण स्यच लागतं. आता इथे काय म्हटलं आहे, रामायणम है ना. रामायणस्य कविही वाल्मिकी. म्हणजे रामायणाचे कवी कोण होते, वाल्मिकी. मग रामायण हे पुस्तक झालं, कथा झाली. मग त्याला काय लागला, ती नपुंसकलिंगी आहे. मग त्याला हलंत म लागला. पत्रम पुष्पम फलम हे सगळे काय झाले नपुंसकलिंगी शब्द. व्यजनम वातायनम. व्यजन हां, व्यजनम पंखा. व्यजनम म्हणजे आपण म्हणतो तो पंखा म्हणतो, पण याच्यामध्ये काय संस्कृत होते ते नपुंसकलिंगी. व्यजनम तत् व्यजनम. हा पंखा आपण पुल्लिंगी म्हणतो, तत् व्यजनम असं त्याचं नपुंसकलिंगी शब्द. ही खिडकी आता पुल्लिंगी. वातायनम द्वारम असे. ठीक आहे. आता नपुंसकलिंगी शब्द. रामायणस्य कविः वाल्मीकिः. पुढे महाभारतस्य कविः व्यासः. हो, हे नपुंसकलिंगीमध्ये आहे ना. मग काढून टाकायचं ते सांगायचं आहे मला. म नाही आता, म नाही लावायचं आता, मग काढून टाकायचं. रामामध्ये काय केलं आपण, रामस्य पुत्रः. आता इथे रामायणम आहे ना, मग काढून टाकायचं आता. मग रामायणस्य. आता प्रत्येकाचा काही कमी आता ह्याच्यामध्ये खणाखुणा केल्या. आता कळलं. इथं वरचं पुल्लिंग होतं म्हणून तिथं ह लागला. दशरथ इथं नपुंसकलिंग आहे. आता नपुंसकलिंगी आहे म्हणून हा म लागला. म्हणून असं लिहून घ्या ना. हे पुल्लिंगी शब्द आहे.
हे नपुंसकलिंग झालं, स्त्रीलिंग झालं. मग आता नपुंसकलिंग रामायणम आहे, हे सगळे मग खाऊन टाकायचे. आणि मग रामायणस्य कविः वाल्मीकिः. नंतर महाभारतस्य कविः व्यासः, रघुवंशस्य कविः कालिदासः, गीतगोविंदस्य कविः जयदेवः. आता एक संस्कृत वगैरे सांगितलं मला की आता आपण कुठे नाही तर प्राणायाम होतो. ही जी भाषा आहे ही जर आपण रोजही बोललो ना तर आपला आपोआप व्यायाम होतो, वेगळा व्यायाम करायची गरज नाही. पण आता कसं आपण फास्ट बोलतो त्याच्यामध्ये हळूहळू बोलावं लागतं, म्हणजे हा सगळं आलं पाहिजे ना, आहे की नाही. आपण असं म्हणतो की रामाचा मुलगा दशरथस्य रामः म्हणतो ते लावतो की हळू पण बोलतो. आणि हे सगळे काय म्हणतो त्याला प्राणायाम होतो आपला, आपण श्वास घेतो सोडतो, आहे की नाही. हो का? अरे वा वा. अच्छा अच्छा. हो का? तर मग आता मग हे पण मला सांगायचं हे झालं नपुंसकलिंग. ठीक आहे. आता हे जे आता मी तुम्हाला थोडं थोडं सांगितलं, आता आज याचा अभ्यास करायचा आहे ना, तुम्ही वेगळा ठराव. आता सीता स्त्रीलिंग झाला, सीतामध्ये काय कोण पडणार आता. मग सीता पण सीता याहा कस्य पत्नी सीता, रामस्य पत्नी सीता. मग काय रामस्य पत्नी सीता, पण सीता याहा पती रामः, सीता याहा पती रामः. आता इथे आपण इकडेचं वाचू पहिले, पती वाचू मग पत्नी वाचू. सीता याहा पती रामः, उर्मिलायाः पतिः लक्ष्मणः, रमायाः पतिः माधवः, पार्वत्याः. आता इथे काही पार्वती विकार आला की नाही, त्याच्यासाठी पार्वत्याः, पार्वतायाः नाही होणार, पार्वत्याः जे अकारांत शब्द आहे. पद्मायाः अकारांत आहे ना, सीता माला पद्मा. आता इथे पार्वती विकारांत आलं ना, म्हणजे काय पार्वत्याः. रुक्मिण्याः पतिः विठ्ठलः. आलं लक्षात. आता उलट करू आपण. रामस्य पतिः सीता, लक्ष्मणस्य पतिः उर्मिला, माधवस्य पतिः रमा, शिवस्य पतिः पार्वती, विठ्ठलस्य पत्नी रुक्मिणी, पतिः रुक्मिणी. आलं लक्षात. पुल्लिंगी नपुंसकलिंगी स्त्रीलिंगी 3 झाल्या. पुल्लिंगीमध्ये काय येतो, विसर्ग लागतो. नपुंसकलिंगीमध्ये हलंतमा लागतो आणि याच्यामध्ये आकारांत असतो तो शब्द तसाच राहतो. पण प्रत्येक काय लागतो स्य आणि इकडे काय लागतो याहा. बाणायाः, सीतायाः, उर्मिलायाः. पार्वती विकार असेल तर पार्वत्याः, रुक्मिण्याः. आणि याच्यामध्ये स्य लागतो, याच्यामध्ये स्य रामस्य, कृष्णस्य. आणि हे रामायणस्य. मग आता हे रामायणमचं मग सोडून द्या, रामायणमस्य नाही, रामायणस्य. जे सगळे शब्द आहे पत्रम, पत्रस्य, पुष्पम, पुष्पस्य. आता हे झालं पुल्लिंगी झालं, स्त्रीलिंगी झालं, स्त्रीलिंगी झालं. आता आपण हे शब्द पाहू की सा म्हणजे सह म्हणजे तो, दूर, सह म्हणजे तो. इथे दिलेला शब्द पहिले आपण एषा पाहू. एषा म्हणजे ही, एषा मम पाठशाला, ही माझी शाळा. एषा तव पाठशाला, ही तुझी शाळा. एषः मम स्यूतः, एषः म्हणजे हे, हा जवळ आहे ना. एषः जवळ आहे की नाही. एषः मम स्यूतः, स्यूतः काय, एषः मम स्यूतः. आणि दूर असेल तर सह मम स्यूतः, दूर असेल तर सह मम स्यूत, जवळ असेल तर एषः मम स्यूत. एषः म्हणजे हा, एषा म्हणजे ही, म्हणजे हा, एषा म्हणजे ही, एषः म्हणजे हा, सह म्हणजे तो, सह म्हणजे तो, सा म्हणजे ती, सा म्हणजे ती. त्याला खंड करतात. तत् म्हणजे ते, तत् म्हणजे ते. आता सगळं लिहिलं. आता आपण वाक्य वाचा, तुम्हाला समजेल. एषा मम पाठशाला, एषा तव पाठशाला. एषः मम स्यूतः, स्यूत म्हणजे बॅग, स्यूत म्हणजे बॅग. आणि समजा शाळेची बॅग असेल तर शाला स्यूतः. आणि पर्स असेल तर बॅगची वनिता स्यूतः. पर्स वनिता म्हणजे स्त्री.
बॅग एतस्य वर्णः नीलः. आता इथे एतस्य केलं आपण, याचा वर्ण कसा आहे? निळा आहे. सेम आपल्याला बॅग काय आहे इथे? स्यूतः काय आहे? पुल्लिंगी आहे. काय आहे? एतस्य. एतस्य झालं आता पुल्लिंग आहे. स्यूतः ज्याला विसर्ग आहे लक्षात ठेवायचं पुल्लिंग आहे. स्यूतः पुल्लिंग आहे ना, त्याला देवस्य एतस्य ज्याचा वर्ण निळा आहे. एषा तर कुपी, ज्या हातामध्ये कुपी आहे. एतस्याः वर्ण रक्तः. कुपी म्हणजे काय? ही स्त्रीलिंग आहे शब्द. मग एतस्याः वर्ण रक्तम दिला. विसर्ग म्हणजे काय म्हणतो? विसर्ग म्हणजे काय? हे दोन टिंब असे. अच्छा, ते म्हणजे विसर्ग. असं लिहा, त्याच्यामध्ये कंसात लिहा विसर्ग. त्याचा उच्चार विसर्ग. हां काय हे एवढं समजलं. ईशान पाठशाळा समजलं, एवढं समजलं. आता आपण इकडचे तस्य तस्या तस्य तस्याः. आता सह बालकः तो मुलगा. तत् तस्य पुस्तकं ते त्याचं पुस्तक आहे. आपण शाळेमध्ये शिकलो का छोटे लहानपणी, तसेच आता हे सगळं शिकत आहे की नाही. दिस इज अ बॉय, दॅट इज अ गर्ल, हे शिकू आपण. हे आता हेच फक्त संस्कृत. सह बालकः तत् तस्य पुस्तकं ते त्याचे पुस्तक आहे. पुस्तकस्य नाम आमोदः. ते आपलं पुस्तक आमोद पुल्लिंगी आहे म्हणून आमोदः विसर्ग लागला. पुस्तकस्य नाम पुस्तकाचे ते आहे की नाही संबंध दाखवला म्हणून पुस्तकस्य नाम आमोदः. सा तस्य लेखनी, ती तिची लेखणी आहे त्याची. तशी म्हणजे त्याची पुल्लिंगी आहे. लेखणी त्याच्या हातात आहे. तस्याः वर्णः कृष्णः. वर्ण त्याचा कसा आहे? कृष्ण म्हणजे काळा रंग आहे. तस्या म्हणजे त्याचा. तिचा लेखणी स्त्रीलिंगी आहे ना म्हणून तस्य. लेखणी आहे ना त्याच्या हातात. चित्रामध्ये दाखवते ना त्याच्या हातात लेखणी आहे. त्याचा रंग काळा आहे. ती लेखणी ही स्त्रीलिंगी झाली. तर तस्याः वर्णः कृष्णः. तिचा रंग काळा आहे. आता पुढे इकडे आला सा महिला. ती महिला. ती सा म्हणजे ती दूर आहे. ती जवळ असली की एषा. एषा पूनम माझ्या जवळ आहे ना. एषा पूनम. सा महिला ती दूर आहे. सा दूर आहे. सा महिला. एषा पूनम जी जवळ आहे त्याला एषा, दूर आहे तर सा. जी जवळ आहे तर एषः म्हणजे दूर आहे ते सह. आता काय म्हणते ते? तस्याः शाटिका पिता. तिची साडी. शाटिका म्हणजे साडी. पिता म्हणजे पिवळ्या रंगाची आहे. पिता म्हणजे पिवळा. पिता म्हणजे पिता नाही. नाही पिता म्हणजे पिता पण आहे. त्याचा पी पहिला पीचा रस्व येतो. त्याच्यात दीर्घ आला. पिताचा जो प आहे तो रस्व. श्वेता श्वेता आपलं ही अमृता. माझा तर डोळा होता, मला तर वेस्ट नाही करता. तिला माझं दिसला हो. ठीक आहे. तस्याः शाटिका पिता. तस्याः स्यूतः कृष्णः. तस्याः स्यूतः कृष्णः. तिची बॅग काळी आहे. ते बरेचदा सूत पण चालत असतं पण सूतच नाही. तस्याः स्यूतः कृष्णः. कळलं? तस्य तस्या तस्य तस्या एतस्य एतस्य. आता इथे जे मी लिहिले असं लिहा. तस्य तस्याः. तस्याला विसर्ग नाही लागला पण तस्याहाला लागला. हे लक्षात ठेवायचं. पण ते स्त्रीलिंगी असून हिला विसर्ग लागला. काही ठिकाणी लक्षात ठेवायचा. तस्य तस्य हो एतस्य एतस्य एतस्य. तस्य तस्य एतस्य. तस्य हे प्रश्नार्थक झालं. तस्याः तस्याः प्रश्नार्थ. तस्याः एतस्याः. इथे परत आपण शिकलो की नाही प्रश्न कसे विचारायचे. कह ददाती रामः ददाती. प्रश्न कह ददाती किं ददाती. काय दिलं? किं ददाती. हे प्रश्न विचारले. किं ददाती ददाती. केन ददाती हस्तेन ददाती. कशाने दिले? हाताने दिले है ना. केन ददाती अहं मुखेन खादामि. मुखाने जेवण करते है ना. नेत्राभ्यां पश्यामि. डोळ्यांनी पाहते है ना. मग हस्तेन केन. केन म्हणजे काय दिले? केन ददाती हस्तेन. तस्मै म्हणजे कोणाला? तस्मै ददाती भिक्षुकाय ददाती. भिक्षुकाला दिले. जितक्या वेळा तुम्ही प्रॅक्टिस कराल तितक्या वेळा डोक्यात जाईल.
परत हे तस्मात कुठून दिले कोशात. कोश म्हणजे त्याचा जो कोश आहे राजकोश त्याच्यात पर्स म्हणून दिले त्यांच्या. कोशात ददाती तस्मात ददाती कोशात ददाती. पुत्र ददाती कुठे दिले राजभवने ददाती. भवती कुत्र वसति अहम नगरम आनंदनगरे वसामि. पुत्र म्हणजे कुठे कळलं. आता हे चार्ट दिलं आहे हा आता लावायला ह्याचं हे शब्द सगळे अर्थी लिहिलं आणि मग तुम्ही तुमच्या याने लावा त्याचा. एषः एषः एतस्य आणि पुल्लिंगी आहे ना. पेन्सिल घ्या पेन्सिल नाही बरं ठीक आहे. एतस्य तत् तत् तस्य अहम मम अहम म्हणजे मी मम म्हणजे माझे तव म्हणजे हा त्वं तव एषा एतस्य. त्याची सगळ्याचे अर्थ लिहिले म्हणजे मला आपल्याला पाहायला सोडलं. तस्य अहम मम एषः एतस्य एषः एतस्य त्वं तव एषा एतस्याः. हे लागलं की नाही. हे लागला म्हणजे काय झालं ते स्त्रीलिंग झालं. तस्य म्हणजे पुल्लिंग झालं. एतस्या म्हणजे हे लागलं की स्त्रीलिंग झालं. एषः समजलं एवढं. आता इथे यांनी शब्द दिले आहे की यातले कुठले कुठले शब्द आहे याला काय काय ते लागते. सूर्यः सूर्यस्य असं म्हणू आपण. सूर्यः सूर्यस्य स्यूतः स्यूतस्य गणेशः गणेशस्य पादपः पादपस्य माला मालायाः मालिकायाः मालिकायाः शाटिकायाः नद्याः नदी का आला की नद्याः द्रोण्याः वेलन्याः कर्तव्याः. जलम म्हणजे आता जलस्य मग कोण टाकायचं. जलस्य मुखस्य वनस्य शरीरस्य. अहम म्हणजे मम येते. अहम म्हणजे फक्त बोलते ना मम. एषा एषते तस्य त्वं तव तत् तस्य. कळले. आता ह्या सगळ्याला आपण काय लावले षष्टीचे प्रत्यय लावले. हे जे आपण सिंह लावले त्याला काय ठीक आहे. प्रत्येकाला आता हे वेगवेगळे प्रत्यय. हे षष्टीचं हे प्रत्यय. आता इथे निवडलेले नदीचं नद्याः स्वातीचं स्वात्याः असं लिहून द्या. आणि इथे तुमचं असं नाव लिहायचं. वडिलांचं नाव आईचं नाव. अहम मी अहम उस्मानाबादचे पुत्री. तुमचं लिहून घ्या. मी थोडं लक्षात राहा. नदीचं नद्याः स्वाती स्वात्याः. स्वाती स्वाती हे आलं की नाही. विकारांत आलं की नाही. स्वात्याः. आपल्या आईवडिलांचे नाव दिले की आपल्याला लक्षात येतो. याः अहम सरलायाः पुत्री. अहम सरलायाः पुत्री. अहम कुसुमाकरस्य पुत्री. पुल्लिंगी असेल तर स्य लागणार आणि स्त्रीलिंगी असेल तर याः लागणार. पण समजा इकारांत असेल तर परत कसं नदीचं नद्याः द्रोणीचा द्रोण्याः. आता हा सगळा बाकीचा जे आहे ते थोडं होमवर्क ठीक आहे. हे मी आता सोडला. आता आज पुष्कळ झालं नाही का. मग आता उद्या दुसरं असे हा पूर्ण आपल्याला 7 दिवस शिकायचे आहे. कमला याः हा येत नसतो. म्हणायचं विसर्ग आहे तो. हा विसर्ग आहे. सुरेशस्य सुरेशः लिहिलं ना तर सुरेशः. आता सुरेशः म्हणतात आला. माला मालाः हाल. सुरेशासी द्रोणी समजा म्हणायचं. द्रोणी ही असं जे शेवटचं जे आहे ना तसा उच्चार. अकारांताला सुरेश अकारांत सुरेशः. अकारांत आहे माला मालाः. इकारांत द्रोणी ही वधूहू. वधू कारांताला ना वधूहू पुस्तक म्हणून येणार. मग वधूला कोण विसर करा वधूहू.
रणकार मॅडम इथं काय येईल मग अहम अन्नपूर्णा याहा पुत्री बस म येईल ना मग इथं हो मग येईल ना म येईल ना कारण इथं आला हो स्वर आला आलं म्हणून. बरोबर हां बरोबर लक्षात राहिलं नाही मॅडमने हो सांगितलं स्वर मला. असेल तर मोर हा नंतर लिहायचं आणि नसेल तर मग पूर्णविराम द्यायचं नामदेवराव आहे नामदेवराव आहे च. हा किंवा नामदेवस्य नामदेवस्य. हा किंवा नावस्य नावस्य माझ्या वडिलाचं नाव सुरेश आहे ते इथं मी सुरेशास्य लिहिलं नाही शस्य हो शस्य सुरेशास्य हो कारण ते याला पण विसर्ग नाही, याला विसर्ग नाही. हो हो आहे नाही त्याला नाही सर याला विसर्ग. हा म्हणजे पुल्लिंगी शब्द आहे त्याला दिसतो मी काय म्हणतो वधू आली याला काय म्हणतो नवदेव आहे. बरं बरं हो वरह. हा बरोबर वधूस्य. वधू ना ती पण उदाहरण सांगितलं की समजा तिथे विसर्ग असला तर त्याला वधू म्हणतो आपण आता वधू. हा हा ठीक आहे तर आता हे तुम्हाला होमवर्क भाषाभ्यास आता मध्ये घेतलं संस्कृत शब्द भाषाभ्यास आपला ग्रुप पण आहे ना भाषाभ्यास म्हणून मग मी तो आपला शब्द